अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार। गोळीबारात बादल थोडक्यात बचावले तर गोळीबार करणारा ताब्यात। उद्या फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी। महायुतीच्या सूत्रांची माहिती। खातेवाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर होणार मंत्रिमंडळाचा विस्तार। भाजपचे निरीक्षक आज विधिमंडळ पक्षनेता निवडणार। शिंदे आणि अजित पवारांना भेटून महायुतीत आलबेल असल्याचा देणार संदेश। महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार। विधिमंडळ पक्षनेता निवडीनंतर दुपारी 3:30 वाजता राज्यपालांना भेटणार असल्याची एबीपी माझाला माहिती। एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावरील बैठकीत अंतिम तोडगा नाहीच। शिंदेंना हवं असलेलं गृह खातं भाजपकडेच राहणार असल्याची एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांची माहिती। अजित पवारांची कालची रात्रही दिल्लीत। आज सकाळी मुंबईला परतणार। अमित शहांसोबत भेट होणार की नाही याची उत्सुकता। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी। हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने पोहोचवण्याचे ठाकरेंचे आदेश। स्वबळावर लढण्याचा माजी नगरसेवकांचा सूर। सचिन तेंडुलकर राज ठाकरेंच्या उपस्थितीत सर रमाकांत आचरेकरांच्या स्मारकाचं लोकार्पण। राजकारणातही थर्ड अंपायर हवा, मनसे प्रमुखांची टिप्पणी। दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा संताप। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानांसमोरच मोदी सरकारला सुनावले खडे बोल। भाजपचं सरकार आल्याने आता मारवाडीतून बोला। गिरगावातील दुकानदाराची महिलेवर दादागिरी। मारवाडीतून बोलण्याचा आग्रह धरणाऱ्याला मनसैनिकांकडून सोप। अकोल्यात 1 कोटींच्या नकली नोटा जप्त। 500, 200, 100 रुपयांच्या नकली नोटांचा साठा पकडला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।